समस्त मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तसे टाळकरी माळकरी वारकरी, माझ्या समस्त भाविक बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक विनंती. माझं कीर्तन आपण मी सांगितलेल्या 5 टप्प्यामधून ऐकावं आणि ऐकलं तर आपल्या घरी धनद्रव्याच्या राशी लागतील, सुख समाधान वैभव प्राप्त होईल, लक्ष्मी आपल्या घरी पाणी वाहेल. संतांची वाणी आहे, अनुभवाचं बोल आहेत, कधी खोट होणार नाहीत. ज्याप्रमाणे चुलीवर दूध उकळत ठेवलं असताना 100 डिग्री तापमान झाल्यानंतर जशी उकळी फुटतेच, त्याप्रमाणे मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही कीर्तन ऐकलाच तर आपल्याला धनसंपत्तीचा लाभ होणारच. तेव्हा आपण माझं हे कीर्तन सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. धन्यवाद. बोला पुंडलिक वरदायक श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, विमानंद महाराज की जय, संतराम महाराज की जय, कपालेनंद महाराज की जय, जंगलीशानंद महाराज की जय, रामानंद महाराज की जय, सब संतन की जय. हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, 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 हरि जय जय राम, राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि, कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, कृष्ण हरि, हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, जय जय 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 राम
पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, सब संतन की जय. भजनाच्या सुरुवातीला, कीर्तनाच्या सुरुवातीला संत असे का म्हणतात? काय सांगायचं आहे संतांना? काय उपदेश करू पाहतात ते? हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. राम, कृष्ण आणि हरी काय अर्थ होतो याचा? मात्र मित्र वर्ग बंधू भगिनीनो, माझ्या टाळकरी, माळकरी, वारकरी प्रिय भावी बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असे नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे. सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काही मला समजलं, उमजलं आणि अमृत अनुभवाला, तसाला अखंड मानवजातीला व्हावा ही सदिच्छा. कारण संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जण. याही पुढे जाऊन ते म्हणतात, आपण करला नव्हे ते नवल, पुढे उद्धरील सर्वांची दो. तू तरलाशात नवल नाही, तुझ्याप्रमाणे इतरांचाही उद्धार झाला पाहिजे, इतरांच्याही पुढीचा उद्धार झाला पाहिजे. यासाठी संतांच्या शिकवणीची, संतांच्या उपदेशाची जाणीव ठेवून मी आपल्या समोर कीर्तन या माध्यमाद्वारे उभा आहे. आपण आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये अनेक हरिभक्त पंडित, हरिभक्त परायण, दिग्गज कीर्तनकाराची कीर्तने ऐकला असाल. आणि आज माझ्या समोर तुम्ही बसला आहात, आपण सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, राजहंस पक्षासारखी कृती आपण करू शकता. राजहंस पक्षी हा पाणी मिश्रित दुधातलं पाणी तिथं ठेवतो आणि दूध फक्त पितो. त्याप्रमाणे मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असे नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे. सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काय मला समजलं, उमजलं आणि अमृत अनुभव लाभ झाला, तसाच लाभ अखंड मानवजातीला व्हावा ही सदिच्छा. यासाठी संतांच्या शिकवणीची जाणीव ठेवून, संतांचा उपदेश, संतांचं ध्यान, संतांची शिकवण अखंड मानव जातीला पोचवण्याचं काम करीत आहे. म्हणूनच मी आज आपल्या समोर कीर्तन या माध्यमाद्वारे उभा आहे. आपण सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, राजहंस पक्षासारखे आपण प्रतीक करू शकता. राजहंस पक्षी हा पाणी मिश्रित दुधातलं फक्त दूधच पितो, पाणी तिथे ठेवतो. तद्वत तुम्ही हे कीर्तन ऐकल्यानंतर
योग्य असेल ते ध्यानी धरा, अयोग्य असेल ते तिथं सोडा. बरे असो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु शिवानंद महाराज की जय. सब संतन की जय. हरी जय जय राम. राम कृष्ण हरी. राम कृष्ण आणि हरी. प्रत्येक जण म्हणतोय राम कृष्ण हरी, पण याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ विचारात घेणं अतिशय गरजेचं आहे. राम म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय आणि हरी म्हणजे काय? राम जीवनाला व्यापून राहिलेला. आता यात काय राम नाही असं म्हटल्यानंतर त्याला स्मशानभूमीत हलवलं जात आहे. कृष्ण संसार पाशातून जीवात्म्याला बाहेर खेचणारा तो कृष्ण. आणि हरी 9 इंद्रिय आणि 10वं मन एक करून चित्ताचं हरण ज्यानं केलं त्याला हरीची भेट होते. मग आपण राम कृष्ण हरी म्हणतो. राम कृष्ण हरी सगुण साकार भक्ती. आणि रामकृष्ण हरी या नामाचा अर्थ विचारात घेऊन त्याप्रमाणे आचरण करणं निर्गुण निराकार भक्ती. आणि सगुण साकार भक्ती आणि त्या पुढची पायरी निर्गुण निराकार भक्ती जोपर्यंत पुरी होत नाही तोपर्यंत त्या हरीची भेट कदापि होणार नाही असं संत म्हणतात. तेव्हा मात्र पित्र बंधू भगिनीनो, माझ्या टाळकरी वारकरी माळकरी भाविक भक्त हो, समजून घ्या अशी अपेक्षा करतो आणि पुढे चालतो. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी.
संत ज्ञानदेव महाराज काय म्हणतात? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने. या लोचनानं रूप पाहिल्यानंतर सुख झालं. कुणाला झालं? सहाजणींना झालं. असला या सहाजणी कोण? या सहाजणी म्हणजे बाहेरला कोण नाही, तर या देहामध्ये 9 इंद्रिय आहेत. त्यातल्या 6 इंद्रियांना हे सुख झालेलं आहे. 2 डोळे ज्यावेळी हे रूप बघितलं त्यावेळी डोळं तृप्त झालं. 2 कान ज्यावेळी त्या नामाचा गजर ऐकला त्यावेळेस कान तृप्त झालं. 2 नाकपुड्या मन आणि पवन अशा 6 इंद्रियांना सुख झालेला आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजने. मग काय झालेलं आहे? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे कोणता आता? तो हा जो पंढरीत आहे तो हाच आहे. जो काशीत आहे तो हाच आहे. जो रामेश्वरी मध्ये आहे तो हाच आहे. जो चराचरामध्ये भरलेला आहे तो हाच आहे. कारण पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी देहवती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म.
या रे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंद राहिले, हरिनामे झाले कृत कृत. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीत झाले. तर तो हरी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि या हरीला संत बघतात. आणि हा हरी बघण्यासाठी गुरु उपदेशाची गरज आहे. आता माझ्या समोर बसलेल्या भाविक बंधूंना, भगिनींना, टाळकरी, माळकरी, वारकरी बंधू भगिनींना सर्वांनाच प्रश्न पडला असेल, गुरु उपदेश घेतला म्हणजे शहाणं होत आहे का? खरं आहे तुमचं? गुरु उपदेश घेतला म्हणजे शाळेत नाव वाटलं. शाळेत नाव घातल्यानंतर पहिली, दुसरी, तिसरी आणि शाळेत जाऊन मास्तर जो धडा देतात, जे पाढे देतात, ते पाढे पाठ केलं पाहिजे, ते गिरवलं पाहिजे. तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असं करता 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 शिक्षणाच्या उच्चतम पातळीवर तो पोहोचला जातो. तद्वत गुरु दीक्षा घेतल्यानंतर सद्गुरु जे सांगतात ते ऐकून घ्यावं लागतंय. त्यांनी जे सांगतात ते करावं लागतंय. साधना असेल, उपासना असेल, आणि ज्यावेळी तो साधनेमध्ये परिपूर्ण होईल, अभ्यास करता करता करता, कारण संत तुकाराम महाराज म्हणतात, अभ्यासाचे अंगी जाणे सर्व कळा, भक्तीचा जिव्हाळा वेगळा. अभ्यास केल्याशिवाय काही समजत नाही. खरं आहे तुमचं? गुरु दीक्षा घेतली म्हणजे पार पडला असं नाही. आणि शाळेत जाऊन निवड पाठ केलं आणि पाढे जर घरात म्हणत बसलो तरी त्याचाही काय फायदा नाही. कारण जे आपण पाढे म्हणतो, मग ते 1-2 असतील किंवा 12 कडे असतील, जे आपण पाठ केलंय ते लिहिण्याची आपण योग्यता ठेवली पाहिजे, लिहिण्याचा सराव केला पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर त्या पाठांतराचा काही उपयोग नाही. तेव्हा जनार्दन महाराज पुढे काय म्हणतात ते बघूया. देव म्हणे भक्ताची आवडी, मी झालो तुम जागडी, मी झालो तुम जागडी, मी झालो तुम जागडी. देव म्हणे भक्ताची आवडी,
निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. मगला तुम्ही भाव द्यावा, अनेक नाही मज हेवाय. मगला तुम्ही भाव द्यावा, अनेक नाही मज हेवा. देव म्हणे, देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. देव म्हणे, देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. आवडीने देव बोले, आवडीने देव बोले. भक्ताद्वये सवे केले, भक्ताद्वये वये केले. देव म्हणे, देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. देव म्हणे, देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. खेळ खेळ ताको पायी, खेळ खेळ ताको पायी. एका जनार्दनी गोकुळी, एका जनार्दनी गोकुळी. देव म्हणे, देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. देव म्हणे, देव म्हणे भक्ताची आवडी, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे, निघालो तुमच्याकडे. देव काय म्हणतात भक्ताला? देव म्हणे भक्तासी आवडी, मी झालो तुमचा गडी. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, टाळकरी माळकरी वारकरी माझ्या प्रिय भावी भक्त हो, आपण म्हणतो जनाबाई बरोबर देव जळू लागला, सकुबाई बरोबर काढू लागला, गोरबा बरोबर चिखल तुडवू लागला.
सज्जन कसायाचं मटण विकू लागला. शेणा नव्याबरोबर दाढी करून होता. चोकोबाची ढोर पडत होता. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीने कोण होता तो देव? आणि तुम्ही सांगताय कुणी बघितला त्याला? खरंय तुम्ही म्हणताय ते जरा सुद्धा खोटं नाही. याचा अनुभव आपणही घेतला पाहिजे. हे ज्ञान तुकारामालाच का समजलं? एकनाथालाच का समजलं? ज्ञानदेवाला का समजलं? 18 संतांनाच का समजलं? मला का समजत नाही? तुम्ही भक्ती करताय ना, तुम्ही कशातही कमी नाही, मग तुम्हाला का समजत नाही? आपलं कुठं चुकतंय? आपलं कुठं बरोबर आहे? आपण काय केलं पाहिजे म्हणजे समजल? 18 संत ज्या मार्गाने गेलं, तो मार्गाला काय काट लावल्यात का? तो मार्ग बंद केलाय? 18 संत या कलियुगामध्ये झालेत, इसवी सणाच्या पूर्वी नाही. आणि इसवी सणाच्या पूर्वी जे होतं तेही खरंच होतं. हात जोडतो, पाया पडतो, तुमच्या चरणाचा दास होतो. समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. जनार्दन एकनाथ महाराज काय म्हणतात पुढं ते ऐकूया. बहुबोलाचे बोलाचे नाही कारण, बहुबोलाचे बोलाचे नामे भक्त
संत काय म्हणतात? बहु बोलाचे नाही कारण, जास्त बोलायची काही गरज नाही. मी देह आहे आणि भक्त आत्मा आहे. नांदे सहज भक्त आत, भक्त आत सहजपणे नांदतोय. मी देह आहे आणि भक्त देहातीत आहे. देहाच्या आत देह भक्त आहे. एका जनार्दनी भक्त देवपणाने भक्तांकित. फक्त माझ्याकडे देवपण आलाय, पण मी भक्ताच्या अंकित आहे. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, माझ्या टाळकरी माळकरी वारकरी भाविक भक्त हो, ही संतांची वाणी आहे. समजून घ्या अशी अपेक्षा ठेवतो. आणि हे ज्ञान समजण्यासाठी गुरुची गरज आहे. यासाठी नामदेवाला विठ्ठल सारखं बोलत होते, नामदेवा तुला गुरुशिवाय हे माझी ओळख होणार नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताईला जाऊन भेट, तुला आपोआप समजल. नामदेवाच्या लक्षात आलं नाही. नामदेव मनाला म्हणत होता, आजपर्यंत कोणी देवाला पाहिलं नाही, मी देवाला बघितलं. माझ्यासारखा कोण आहे? एक वेळा नामदेवाच्या मनात विचार आला, सारखं देव मला असं का म्हणतात? म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईंची भेट घेण्यासाठी गोरोबा काकांच्या घरी गेलेले आहे. कारण गोरोबा काकांच्या घरी ही मंडळी येऊन बसली होते. नामदेव महाराज पोचलेला आहे. मुक्ताईनं लांबूनच पाहिलं आणि गोरोबा काकांना म्हणत, काका हे बघा नामदेव महाराज येत आहेत. काकाने ताबडतोब उठले. मुक्ताईची खून काकांना समजली. हातात ज्ञानाचं थापाट घेऊन निवृत्तीनाथांजवळ गेले आणि त्या अनुभवाचं थापाट निवृत्ती महाराजांच्या डोक्यात मारलं. निवृत्तीचे निर्मळ वृत्तीचे त्यांना कसला त्याचा फटका लागतोय? मुळातच निवृत्ती. खन खन खना खनाला लागलं. मडक खनखना लागलं. गोरोबा काका ज्ञानदेवाजवळ आले. ज्ञानदेव आता जिथं ज्ञानाचा साठा आहे
मडकं कसं असेल तेही मडकं खडकनाय लागलं. सोपानानं हा मार्ग अगोदरच सोपा करून ठेवला होता. तेही मडकं खणखणाय लागलं. आता वेळ मुक्ताईवर आली. मुक्ताई ती मुक्तच होती, तिला कसला फटका बसतोय. आणि शेवटची पाळी आता या नामदेवावर आलेली आहे. नामदेव महाराजांच्या डोक्यात हा अनुभवाचा थापाटणं मारलं गेलं. नामदेव महाराज ओरडतच पळत सुटला. सरळ जाऊन विठ्ठलाच्या पायाला जाऊन मिठी मारली. माझं काय चुकलं होतं म्हणून तुम्हाला त्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई बाईकडे लावून दिलास. काय तुझी ही संत मंडळी कैकाडी डोळे वटरून बघतात काय, थापाटणं मारतात काय, आणि मला तू त्यांच्याकडे लावून दिलास. मला त्यांचं तोंडही बघायचं नाही. विठ्ठल हसले आणि नामदेवाला म्हणतात, नामा त्यांच्याशिवाय तुला पर्याय नाही. कारण मी सुद्धा गुरुपदेश घेतलेला आहे. देवा ते काय नाही, मी भक्त तू देव, तू गुरु मी शिष्य. विठ्ठल नामदेवाला म्हणतात, नामा तो अधिकार मला नाही. तुला ज्ञानदेवांच्या जवळच गेलं पाहिजे तर उपयोग आहे. नामदेव महाराज गप्प बसले. काही दिवसानं आवड्या नागनाथाच्या मंदिरासमोर नामदेव महाराज निघाले होते. आणि त्या पिंडीवर पाय ठेवून एक ग्रहस्थ झोपलेला होता. नामदेव महाराजांनी जाता जाता हे दृश्य पाहिलं आणि पळतच मंदिरात गेले. अरे बाबा, हे काय करतोस? चक्क देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय. काय म्हणावं तर तुला. ते गृहस्थ बोलले, अरे बाबा, मी आता थकलोय. माझं शरीर मला जड झालंय. माझा पाय मला उचलत नाही. तेव्हा तूच माझा पाय बाजूला कर. त्यावेळी नामदेव महाराजांनी त्यांचा पाय बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी पाय ठेवायचे त्यांचा सरकून तिथं पिंड निर्माण होऊ लागले. नामदेव महाराजांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांना खात्री पटली ते गृहस्थ कोणी सामान्य नसो, कोणीतरी महान तपस्वी आहे. आणि नामदेव महाराजांनी त्यांचं पाय धरलं. त्यावेळी तेच खेचर स्वामी होते. त्याने नामदेवाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि नामदेवाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवतात नामदेवाला अंतर्ज्ञान प्राप्त झालं. नामदेवाला आजचा आनंद झाला.
खरोखरच देव सांगत होते, विठ्ठल सांगत होते ते खरं आहे असं त्यांना समजलं. आणि नामदेव महाराज पुढे काय म्हणतात, चहुदे ही माता ठेवून या हाते,
भगिनीनो, नामदेव महाराजांना हा अनुभव आला. का आला तर त्याने गुरुपदेश घेतला आणि त्या गुरुपदेशानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्यामुळं तेव्हा आपल्यालाही गुरुपदेश घेतल्याशिवाय काही कळणार नाही. जो संताने अनुभव घेतला, जो अनुभवला, जे त्यांना सुख प्राप्त झालं ते आपल्याला प्राप्त करायचं झालं तर संत सांगतात त्याप्रमाणे गुरुपदेश घेतला पाहिजे. आज हे ज्ञान देणारे सद्गुरू आहेत. आणि त्याला जाऊन भेटलं पाहिजे. आणि अशा ज्ञानी संतांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे त्या सद्गुरूंची भेट घेतली पाहिजे. तेव्हा इतकंच बोलून इथपर्यंत तुम्हाला माझं संतांचा विचार सांगून मी कीर्तनालयाचं पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिहंत श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु शिवानंद महाराज की जय, भीमानंद महाराज की जय, संत